नमस्कार मंडळी. तर चला फिरायला चाललेले आहे, म्हटलं तुमच्यासोबतही शेअर करावा. हा ब्लॉग काही मी शेअर केलेला नाही आहे. छानपैकी गार्डनमध्ये गेलो आहोत आम्ही आता. सिल्वासाला असे भरपूर असे छान गार्डन आहेत. तर मी तिथे एका गार्डनमध्ये गेलो होतो. भरपूर दिवसानंतर काय खूप म्हणजे वर्ष 2 वर्षानंतर गेलो. अगदी जवळ आहे, पण तिथे कसं कधी टाईमच नाही भेटला जाण्यासाठी. म्हटलं चला आता व्हॅकेशन आहे तर टाईम आहे आणि छानपैकी गार्डनमध्ये फिरून आलं म्हणजे कसं जरा घराच्या बाहेर निघालं की जरा फ्रेश असं वाटतं. तर म्हणून आज गार्डनमध्ये गेलो आहोत. इथे छान अशा बॉलिवूडच्या पिक्चरांच्या शूटिंग वगैरे होत असतात आणि स्टेटच्याही होत असतात. म्हणजे UP साईडचे शूटिंग वगैरे, गुजराती पिक्चरांच्या शूटिंग्स वगैरे सगळं चालूच असतं नेहमी इथे. छान असं गार्डन आहे, बघू शकताय तुम्ही. खूप छान अशी ग्रीनरी आहे आणि छान असे फुलं वगैरे, त्यांचे झाडं वगैरे लावलेले आहेत आणि मोठं असं तळं आहे मध्ये आणि छान वाटतं अगदी. आणि असं घराच्या बाहेर निघलं ना खूप छान फ्रेश असं वाटतं आणि छानपैकी आम्ही मज्जा केली आहे. पलक वगैरे नाही आली, यश, सतीश आणि मीच आलेले आहोत. आम्ही तिघंजणही बघू शकता किती छान असे फुलं आहेत. खूप छान वाटलं असं थोडंसं घराच्या बाहेर निघलं आणि खूप भारी वाटतं. व्हॅकेशनमध्ये आपण तर कुठे जाऊ नाही शकत, त्याच्याशिवाय म्हटलं चला इथे गार्डनमध्ये येण्यासाठी तिकीट वगैरे आहे, एंट्री फी वगैरे लागते आणि घरून यायला थोडंसं लांबच आहे. मग रिक्षाचं भाडं वगैरे असं सगळं, बसचं भाडं, बसमध्ये यायचं रिक्षातलं असं लागत असतं. तर यश आणि मी, हे बघा यशला आवड आहे फिरण्याची. पलक थोडंसं काही ती म्हटली मी नाही येत आता, माझा मूड नाही आहे म्हणून ती नाही आली. आणि छानपैकी फिरलो. थोडंसं लवकर आलं असतं तर अजून जास्त टाईम असं छानपैकी ग्रीनरीमध्ये बसता आलं असतं. खूप भारी वाटतं झाडांमध्ये आलं की. आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत तर असं झाडांखाली हवा छान येते, गार्डनमध्ये थंडी हवा वगैरे येत असते आणि गार्डनमध्ये झाडांखाली बसलं की छान असं वाटतं. आणि छान असं ब्रिज वगैरे बांधलेलं आहे जिथे मोठं तळं आहे. आणि हे बघा मी त्यांच्यासाठी पॉपकॉर्न वगैरे घेतले होते. इथे टॉर्टाईस आणि छानपैकी फिश आहेत सगळ्यांना, ते मी खाऊ घालत आहे. आणि डकसुद्धा आहेत पुढे गार्डनमध्ये. खूप मजा येते इथे आणि छान असं फ्रेश माइंड असं झालेलं आहे. हे बघा सगळे किती जमा झालेले आहेत, बघू शकताय तुम्ही. इतके टॉर्टाईस आणि फिश आहेत ना, त्यांच्यासाठी बाहेरच असं गार्डनच्या पॉपकॉर्न वगैरे भेटतात, ते आपण घेऊ शकतो. नाही तर घरूनही काही वस्तू आणू शकत असतं. तर छान होतं गार्डनमध्ये फिरून, छान वाटलं. आणि ह्या माझ्या मित्रांना छानपैकी पॉपकॉर्न वगैरे खाऊ घातले, बिस्किट वगैरे आणले होते तेही खाऊ घातले. असे माझे फ्रेंड आहेत. तुमचे आहेत का कोणाचे, नक्की सांगा मलाही. तर खूप छान वाटलं. तुम्हाला जर माझे ब्लॉग आणि माझे शॉर्ट्स आवडत असतील तर नक्कीच प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. मी एक मराठी गृहिणी आहे आणि डेली ब्लॉगिंगचं माझं चॅनल आहे. तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.